बॅनर आता आपण या ठिकाणी आसन व्यवस्था अशी केलेली आहे, त्या ठिकाणी आपण बसून घ्यायचंय। पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना या ठिकाणी आपल्या पक्षाने मिळालेली मोठी परवानगी आहे की हा कार्यक्रम आपण गणपतीमध्ये आयोजित केलेला आपल्या गणपतीची सर्वच कार्यक्रमांना प्रेरणा मिळेल। त्यातून एक कार्य ठरले की आपले आमदार आपले खासदार आपल्या पक्ष आपल्याकडे आणि या प्रेरणेतून कार्यक्रमाला उपस्थित मुंबई ही मराठी माणसाची आपण छानशी डोकून सांगतोय। याला एक मात्र कारण येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण मुंबईच्या मराठी माणा जपलेला आहे। यासाठी त्याच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो, या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। मुंबई शिवसेना या 4 शब्दांच्या भोवती मुंबईच्या 3 शब्द कायम फिरत राहिले आणि या 3 शब्दांच्या भोवती या 4 शब्दांनी इतकं मोठं वलय निर्माण केलं की सर्वसामान्यातला सर्वसामान्य माणूस मुंबईच्या महापौर पदापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापासून लोकसभेच्या अध्यक्ष पदापर्यंत मुंबईतील माणूस जाऊन बसला। याला कारण हे आपल्या मराठी माणसाची एकता, आपल्या सगळ्यांचा एक दुसऱ्यावरचा सुदृढ विश्वास आणि या विश्वासाचे पाईप ठरले ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब। जोरदार शिंदे साहेबांसाठी टाळ्यांच्या गजरात आपण सगळ्यांनी त्यांचं स्वागत करायला पाहिजे। त्यांचे उपकार आहेत आपल्यावर। 2.5 वर्षापासून आपण सगळे पाहताय, मागील 2.5 वर्षामध्ये मुंबईचा झालेला विकास, मुंबईमध्ये आपणास देण्यात आलेल्या विविध योजना, नुसता विकासच नाही, विकासाबरोबर कल्याणकारी योजना देऊन आपल्या सर्वसामान्य माणसाला उभं करण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने केलं, मुंबई आणि महाराष्ट्र आपले उपकार साहेब कधीच विसरू शकणार नाही। त्याचबरोबर ज्याचं एक अत्यंत देखणं आयोजन आपले प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष काँग्रेसच्या तावडीतून सोडवलंय। काही लोकांनी तिकडच्या शिवसेनेने आपला धनुष्यबाण माननीय एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसच्या तावडीतून सोडून आज आणि पुरुष एकदा मनीष रामदास साहेब यांनी शिवसेनेचे फाउंडर मेंबर आणि शिवसेना आणि शिवसैनिक हा कसा असला पाहिजे हे ज्यांनी आम्हाला धडे दिले ते रामदास साहेब कदम आणि शिवसैनिकांचा असावा, शिवसेनेची आघाडी आणि शिवसेनेचा अवजार असतील, मोबाईल असतील, लॅपटॉप असतील, टॅब असतील, हे जवळजवळ 5 कोटी जनतेला ते मिळाले आणि ही मदत केवळ माननीय एकनाथ शिंदे यांच्यामुळे। दुसरी योजना चालू झाली ती लेक लाडकी। आज लेक लाडकीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम ज्या आपल्या मुली आहेत, मुलीचा जन्म झाल्यानंतर 5,000 आणि थेट 18 वर्षाची होईपर्यंत
आणि यानंतर सन्माननीय शिवसेना युवकाचं आशास्थान खासदार श्रीकांत शिंदेजी, डॉक्टर श्रीकांत शिंदे, मीनाताई कांबळी, आमचे नवनिर्वाचित आमदार जे आलेले आहेत, प्रकाश सुर्वे, अशोक पाटील, मुरजी पटेल, दिलीप लांडे, तुकाराम काटे, मंगेश कुडाळकर. कुडाळमध्ये काय शिवसेनेचे रुजवी आणि ह्या नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार सोहळा घेतला आणि आपण एक लक्षात ठेवा, आपला जो पक्ष आहे, एक केंद्रीय मंत्री आपला आहे, महाराष्ट्राच्या विधानसभेत 12 आपले आमदार आहेत, उपमुख्यमंत्र्यांचे लॉज आहेत, त्याच्यामध्ये तयार करायचे आणि लोकसभा झाली, विधानसभा झाली, आता आपल्याला महानगरपालिका, शिवसेनेचा महापौर मुंबई महानगरपालिकेवरती बसवायचा आहे. एवढ्या पद्धतीने ह्या निवडणुकीसाठी आपल्याला सर्वांना सज्ज व्हावं लागेल. निवडणूक बाळासाहेबांच्या विचारावरती 227 पैकी 84 जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या, भाजपने 82 जागा जिंकल्या होत्या आणि उपनगरामध्ये या 84 पैकी मुंबईमधील पहिलाच निवडणुकीनंतरचा जाहीर कार्यक्रम. रामदासभाई, आपण म्हणू शकतो की महापालिकेच्या प्रचाराची सुरुवात आता 1 महिना झाल्यानंतर पहिलाच हा शिवसेनेचा मोठा कार्यक्रम इथे पार पडतोय. आज आपण या कार्यक्रमामध्ये नवनिर्वाचित आमदार यांचा सत्कार करतोय. आज या कार्यक्रमाला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम उपस्थित आहेत, गजानन कीर्तीकर साहेब उपस्थित आहेत, त्याचबरोबर मीनाताई कांबळी आहेत, भाऊसाहेब चौधरी. माहितीच नव्हतं की खरी शिवसेना कुठली ती. सारखं जोर जोरात बोलायचं खरी शिवसेना आम्ही, पण लोकांनी ज्या या विधानसभेमध्ये खरी शिवसेना कोणाची आहे आणि खरी शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची आहे, जी लोकांच्या सुखादुःखामध्ये धावून जाते, त्या शिवसेनेला निवडून दिलं. 60 आमदार जे आहे हे निवडून आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे, आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मी महाराष्ट्रातील तमाम जनतेचं धन्यवाद व्यक्त करतो. लाडक्या बहिणींचं खास करून धन्यवाद व्यक्त करतो की एक वेगळं चित्र जे आहे या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचं काम आपल्या महिला भगिनींनी केलं. आणि आज देखील या कार्यक्रमामध्ये पुरुषांपेक्षा जास्त उपस्थिती जी आहे ते लाडक्या बहिणींची इथे आहे. लोकांना प्रश्न पडला होता किती जागा येतील लोकसभेपासून. देवा भाऊला भेटायला जातोय. काय भेटायला जातो तुम्हाला माहिती आहे का? मी सांगू का? सांगतो, ऐका. देवा भाऊला एवढ्यासाठी भेटायला जातोय, त्या एका मुलीने आत्महत्या केली होती ना पडून. काय होतं नाव? दिशा सानिया. आता याला भीती वाटायला लागली की आता देवा भाऊ हे प्रकरण काढलं की याला बाबाच्या नावावर झोपवतील आणि दे फटका. एवढं नाही बोललो. हे वाचवण्यासाठी देवा भाऊ आता देवा भाऊ मगाशी
आमच्या श्रीकांतीने सांगितलं सगळी तयारी झाली हो. सगळी खाते वाटप पण झालं, पालकमंत्री पण झालं नक्की, हॉटेल बुक, सगळं बुक. अरे हजारो वर्षापासून भगवान श्रीकृष्णाच्या रथावरती फडकत असलेला हा भगवा झेंडा, हा मावळ्यांचा भगवा झेंडा दौडाला आपण मुंबई महानगरपालिकेवरती फडकावा. धन्यवाद. जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. अरे भाई, अरे मग कॅमेरा देतो माझ्या. एक मिनिट भाई, तुम्ही एक मोठी मागणी सर. लाईट देख ना मेरा. या ठिकाणी महाराष्ट्र कृषी मंडळाचे अध्यक्ष शिवसेना सचिव आणि सभापतीचे सचिव सिद्धेशभाई रामदास भारतामध्ये मुंबई महानगरपालिका पोहोचतो आणि या परिसरामध्ये मुंबईतला जवळजवळ 60% मराठी माणूस हा मुंबईचा बाहेर फेकला गेला. मला जबाबदार उद्धव ठाकरे नाही का? शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाच्या न्यायासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेनेला जन्म दिला आणि उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाला उद्ध्वस्त करून टाकलं. ते वास्तव आणि म्हणून मराठी माणसाचं नाव घेण्याचा या भविष्यामध्ये त्याला अधिकार नाही. नंबर 1. नंबर 2, कालच पत्रकार परिषद घेतली. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वागताबद्दल. आता मला सांगा, ज्यांनी शिवसेना प्रमुखांचे विचार हे पायदळी सोडवले, ज्यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचाराशीच बेईमानी केली, ज्यांनी काँग्रेस सोबत जाऊन शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा काळीमा फासला विचारांना, त्या उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुखांच्या स्मारकामध्ये जाण्याचा पाठ होण्याचा काय नैतिक आता अधिकार आहे का? नाही ना, नाही. ते कसा स्मारकामध्ये ते अध्यक्ष होऊ शकतात? आणि म्हणून मी देवेंद्र फडणवीस आणि शासनाला विनंती करणार आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरून त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे आणि त्या स्मारकाचा आणि उद्धव ठाकरेंचा कोणताही संबंध घाता कामा नये. याची जबाबदारी ही या शासनाने घेतली पाहिजे. शिवसेना प्रमुख जर का उद्धव ठाकरे त्या स्मारकामध्ये गेले तर शिवसेना प्रमुखांना बघणं अतिशय त्यांना दुःख होईल, त्यांच्या मनाला वेदना होतील की ज्यांनी माझ्या विचारांचीच पायदळी तुडवले तो माझा मुलगा माझ्या स्मारकामध्ये कसा येऊ शकतो. आणि म्हणून ही बाब होणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. तिसरा मुद्दा असा आहे की आता आदित्य जाऊन प्रत्येक वेळेला देवाभाऊला भेटतोय, त्यांच्या पाया पडतोय, त्याला हात जोडतोय. उद्धव ठाकरे एवढा मोठा फुलांचा बुके घेऊन हे आता देवेंद्र फडणवीसला भेटतायत. कालपर्यंत तुम्ही तू ना तर मी, देवाभाऊ आणि सगळं खाऊ हे म्हणणारे उद्धव ठाकरे आता काय अचानक झालं की उद्धव ठाकरेंच्या पायावर डोकं ठेवा लागले. अगं शिवसेना प्रमुखांचा तुम्ही मुलगा आहे, त्याचं भान ठेवा, स्वाभिमान ठेवा. किती लाचार तुम्ही पत्करणार आहात. आणि म्हणून ही पापाची पावलं उद्धव ठाकरेंनी त्याच्या मुलाची ही देवेंद्रजींनी ओळखली पाहिजे आणि त्यांना कुठं ठेवायची, कुठपर्यंत ठेवायची त्यांना हे त्यांनी ओळखलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. श्रीकांतजी बलावर महानगरपालिका निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे, तर तुम्हाला काय वाटतं? मुंबई ते थेट नागपूरपर्यंत महानगरपालिका ही आम्ही स्वतः लढवू असं देखील संजय राऊत यांनी. त्याच्यावरती आम्ही काय बोलणार? पण महायुतीत कुठे महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी फूट पडताना आपल्याला पाहायला मिळते. शरद पवारने पण नाराजगी व्यक्त केली आहे. आता बघा, तो त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही जरा चुकीच्या माणसाला विचारता. तुम्ही हा प्रश्न जो आहे तो राष्ट्रवादी, शरद पवार गट, काँग्रेस यांना जाऊन विचारलं पाहिजे की लोकसभेमध्ये तुमच्या मतांवरती निवडून आले, विधानसभेमध्ये तुमच्या मतांवरती निवडून आले, आता ते असे भूमिका का मांडतायत? मला वाटतं तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना काय करायचं आहे, कारण की त्यांना आता कळलेलं आहे की महाविकास आघाडीमध्ये लढायचं, एकटं लढायचं. कारण की जेव्हा विचार सोडून दिले तेव्हा लोकांनी जे आहे ते तुम्हाला विधानसभेमध्ये तुमची जागा जी आहे ती दाखवून दिलेली आहे. आता ह्या स्वबळावर लढा किंवा पुन्हा जे आहे बाबा हिंदुत्व जे सोडून दिलेले आहे, तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडून दिलेले आहेत, परत लोकांना भासवण्याचा प्रयत्न जर किती जरी केला तुम्ही, तरी लोक जे आहेत आता समजदार आहेत. लोकांनी आता समजून तुम्हाला प्रॉपर मतदान केलं. खरी शिवसेना कोण आहे, खरी शिवसेनेच्या मागे कोण उभा आहे हे लोकांनी स्वतः दाखवून दिलेलं आहे.
माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली. काही लोक वल्गना करत होते की आमची सत्ता आल्यानंतर जे आहे बर्फाच्या लादीवरती झोपू आणि सगळे मंत्रिमंडळ जी आहेत ती नमस्कार मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता, म्हणजे कोणाला कुठलं मंत्रिपद द्यायचं हे झालं होतं, हॉटेल बुकिंग झाल्या होत्या, तर अशा सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. मला वाटतं आता त्यांनी स्वबळावर लढावं, कसंही लढावं. मुंबई महापालिकेमध्ये पुन्हा महायुतीची सत्ता जी आहे ती इथे येणार. सलियन प्रकरणामध्ये काय बोलाल आता? सर तुम्ही असा एक तुमच्या भाषणात आता एक उल्लेख केला वर फक्त शुभेच्छा द्या. चलो बेटा बाजू आपका एक मिनट रुक जाओ चलो ये ले लो जरा कि इनका फोटो निकाल दूँ आपके भाभी. चेक कर देता हूँ यार, घबराओ मत, जब बोल दूंगा तो रोक दूंगा. सर